81 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं। ही अनोखी स्पर्धा योजनेसारख्या आणि आता हे दुसरं पर्व आता सुरू झालं आहे, दुसरी इनिंग आमची सुरू झाली आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली। त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे। आम्ही टीम म्हणून काम करतोय, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट। आम्ही विकासाला चालना देणं, या राज्याला पुढे घेऊन जाणं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं विकसित भारत 2047चं स्वप्न, त्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार आहे, कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे। आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाची गंगा आणण्याचं काम महायुती करते। म्हणून हे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आम्ही लोकसभा महायुती म्हणून लढलो, विधानसभा महायुती म्हणून लढलो आणि मोठ्या प्रमाणात जिंकलो। आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती म्हणून आम्ही लढणार आणि जिंकणार। तयारी सुरू झाली असं समजायचं का? तयारी निवडणुकींची तयारी आम्ही कधी करत नाही, करायला लागत नाही, कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही। 24/7 वर्षाचे महिने आमचं शिवसेनेचं काम सुरू असतं आणि त्यामुळे निवडणुकांची भीती आम्हाला नसते, कारण निवडणुका आल्यानंतर महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स आपली छत्र्या उघडतात, दुकानं उघडतात, कार्यालय उघडतात, निवडणुका झाल्या की बंद करतात, असं आमचं नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी मी स्वागत केलेलं आहे। त्यांना फक्त ऍक्टिंगच येते, कामही करतो, त्यांना नक्कल करता येते, त्याला अक्कल लागते। काम करणारे आम्ही लोक आहोत, फील्डवर उतरून काम करणारे लोक आहोत, घरात बसणारे आम्ही लोक नाही। आणि म्हणून त्यांनी काय दादा भुसेंचा राजीनामा मागायचा, त्यांना काय अधिकार आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात आणि यामध्ये जे हिंदीचा विषय आहे, हिंदीच्या विषयाबद्दल जे काही चर्चा सुरू आहे, जेव्हा महाविकास आघाडीच्या काळात माशेलकर कमिटीचा अहवाल कोणी स्वीकार केला, कोणी स्वीकृत केला? हिंदी अनिवार्य करा म्हणून, मराठी, इंग्रजी, हिंदी हा अहवाल स्वीकृत कोणी केला? त्यावेळच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी। त्यामुळे सत्तेत असल्यानंतर एक भूमिका, सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर दुसरी भूमिका, ही दुटप्पी भूमिका घेणारे जे राज्यकर्ते आहेत, जे पक्ष आहेत, यांना जनता जाणून आहे। ये जनता आहे, सब जानती है आणि जनता त्यांना याला रोकटोक उत्तर देईल। राज ठाकरे 5 तारखेला मोर्चा येतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत सुद्धा संवाद झाल्याचं संजय राऊत म्हणतात आणि त्यांची तशी मानसिकता असल्याचं हे बघा किती उतावळे झालेत, किती आगतिक झालेत, हे का वेळ आली? एका ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते, ज्या पक्षाला तुम्ही कसपटा समान समजत होते, आज त्यांच्याबरोबर युती करा म्हणून ही पाळी का आली? याचं आत्मचिंतन केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, ज्या अगोदर मागच्या महाविकास आघाडी सरकारने जे धोरण स्वीकारलं, परंतु आम्ही मराठी सक्तीची केली आहे, हिंदी सक्तीची नाही। मुख्यमंत्र्यांनी आणि स्पष्ट शब्दात देखील सांगितलंय, मी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री अधिकारी बसले, त्यांनी या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा करायला सांगितलं, स्टेक होल्डर जे आहेत त्यांच्याशी बोला। आणि आम्ही एवढंच सांगतो, मराठी मुलांच्या हिताचा, मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हिताचाच निर्णय आमचं सरकार घेईल। आम्ही पहिल्या दिवसापासून कुठेही अहंकार त्या लोकांसारखा बाळगला नाही। जसा अनिवार्य शब्द होता, तो अनिवार्य शब्द तात्काळ आम्ही काढून टाकला आणि या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील आणि तो या महाराष्ट्रातल्या जनतेच्या, मराठी भाषेच्या आणि मराठी मुलांच्या हिताचाच असेल, एवढंच सांगतो। राज ठाकरे मित्र आहेत तुमचे, राज ठाकरे तुमचे मित्र आहेत, त्यांना अरे आम्हाला काय करायचंय? लोकशाहीमध्ये कोणी आंदोलन करू शकतो, लोकशाहीमध्ये कोणी कोणाच्या कुठल्याही पक्षाबरोबर युती करू शकतो। हे 2019ला पाहिलं ना, 2019ला ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या काँग्रेसने
काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं, त्या काँग्रेसबरोबर तुम्ही घरोबा केला, हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि त्याचं तुम्हाला जे केलं कृत्य, बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं, हिंदुत्वाचे विचार सोडण्याचं, मराठी माणसाशी विश्वासघात करण्याचं, त्याला तुम्हाला फळ पण भेटलं. त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. लोकशाहीमध्ये कुणीही कुणाबरोबरही युती करू शकतो, कुणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू शकतो. त्यामुळे आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे. आणि पूर्वी पाहिलं आपण की ते तुमच्या तर पत्रकारांना जेलमध्ये टाकलं ना, अर्णब गोस्वामी, तो राहुल काय कुलकर्णी का काय टाकलं ना, कोणी टाकलं? मग ती काही लोकशाही होती? म्हणून आम्ही एवढंच आहे, प्रामाणिकपणे आमचा अजेंडा एक आहे की या राज्याची सेवा करणं, या राज्याचा विकास करणं आणि सर्वांना सोबत घेऊन जाणं. राज ठाकरे मित्र आहेत तुमचे, मग तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना त्याचे एक प्रश्न त्यांचे आहेत, माशेलकर कमिटी असेल किंवा इतर तुम्ही जो दावा करतायत, मग राज ठाकरेंची तुम्ही भेट घेऊन समजावून का सांगत नाही? नाही, राज ठाकरेंच्या बरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः भेटले जाऊन, मी त्यांच्याशी बोलेन आणि याच्यामध्ये कुठल्याही कमीपणाचं नाही. मी तर त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या घरी गेलेलो आहे, ते माझ्याकडे आलेले आहेत. आणि जेव्हा कुठल्याही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांचा विषय येतो, समस्यांचा विषय येतो, त्यावेळेस राज ठाकरेजी मोकळ्या मनाने लोकांच्या पाठीशी राहतात, लोकांची बाजू मांडतात आणि ते सरकारशी संवाद साधतात. आणि आम्हालाही कुठला असं इगो नाही आहे ना, मुख्यमंत्री देवेंद्रजींना नाही आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मलाही नव्हता, आजही नाही आहे. त्यामुळे चर्चेतून प्रश्न सुटतात. त्यामुळे आम्हाला कुठलाही यामध्ये बिलकुल इगो नाही, कुठलंही आडमुठेपणाचं धोरण आम्ही भूमिका घेतलेली नाही. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तत्काळ ही थोडी चर्चा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने आणि मुख्यमंत्री महोदयाने आणि आमच्या दादा भुसेंनी अनिवार्य शब्द काढून टाकला. आता ही मराठी सक्तीची आहे आणि हिंदी सक्तीची नाही. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कुणी दिला? त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो. आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन कुणी भरवलं? त्यामुळे मराठी भाषेच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये कुठली तडजोड आम्ही केलेली नाही आणि करणारही नाही. शेवटचा मराठी प्रश्न असा आहे, मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. कोणीही वादग्रस्त माणसं किंवा यापूर्वी असं झालंय, काँग्रेसच्या काळात झालंय, महाविकास आघाडीमध्ये झालंय, कोणीही वादग्रस्त माणसं अशा पद्धतीनं तुम्हाला माहिती नसतील, अशा वादग्रस्त माणसं येऊ नये अशा काही सूचना तुम्ही दिल्या आहेत का? हां, बिलकुल. वादग्रस्त कशाला? आपण वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत. परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे. भाई, हिंदी में जानना चाहिए, दादा भुसे के ऊपर आरोप लगाए आदित्य ठाकरे ने और उनका इस्तीफे की मांग। क्यों, क्या बात है? तो उन्होंने कहा कि उनसे कृषि मंत्री भी नहीं संभल रहा था और अभी शिक्षण मंत्री भी नहीं, मंत्रालय भी नहीं। देखिए, जिनका वीडियो प्रसिद्ध हुआ है, जो मुख्यमंत्री थे पहले, उन्होंने माशेलकर कमेटी का अहवाल स्वीकृत किया है, उसमें हिंदी अनिवार्य कर दिया है, हिंदी सक्तीची भाषा म्हणून त्याच्यामध्ये 3 भाषा मराठी, इंग्रजी, हिंदी ही अनिवार्य करा, ऐसा कमेटी का अहवाल जो है वो स्वीकृत करने वाले जब सरकार में थे तब उनकी भूमिका अलग थी, सरकार से बाहर हो गए तब भूमिका बदल गई। ऐसे दोगली राजनीति करने वाले लोग जो है उनको ये दादा भुसे का इस्तीफा मांगने का कोई अधिकार नहीं है। उनके ही वीडियो है, उनके ही स्टेटमेंट है, कई भाषा बच्चों ने सीखनी चाहिए, लेकिन ये इसके बावजूद भी हमारी सरकार ने मराठी कंपलसरी की हुई है। आज सीबीएसई स्कूल हो, कोई भी माध्यम के स्कूल हो, महाराष्ट्र में जितने माध्यम है उसमें फर्स्ट नंबर मराठी भाषा जो है वो सिखाना चाहिए। मराठी अनिवार्य किया है, हिंदी अनिवार्य नहीं की है, और इसलिए इसके बारे में अलग अलग जो विद्वान लोग हैं, जो तज्ञ लोग हैं, जो इसमें स्टेक होल्डर है, उनसे दादा भुसे स्वयं जाकर बात कर रहे हैं। हमारे पास कोई भी ईगो नहीं है, और इसके बावजूद मुख्यमंत्री जी और हम लोग सब मिलकर बैठकर निर्णय लेंगे। मराठी, महाराष्ट्र में मराठी को हमने प्राथमिकता दी है।
मराठी का सम्मान किया है। मराठी को अभिजात भाषा का दर्जा इतने साल में किसने दिया? हमारी सरकार ने दिया, महायुति की सरकार ने, केंद्र ने उसको तत्काल लागू किया। अखिल विश्व मराठी साहित्य सम्मेलन मराठी को प्रमोट कर, मराठी को सम्मान देने के लिए उसको भी आयोजित किया। मराठी भाषा भवन हम बना रहे। तो इसलिए जो लोग सरकार में रहते हैं तब एक भूमिका अपनाते हैं, सरकार से बाहर होते हैं तो उनकी भूमिका बदल जाती है, ये जनता को पता है। मैं इतना ही कहूँगा कि महाराष्ट्र में मराठी का सम्मान होगा, बिल्कुल सम्मान होगा, और मराठी अनिवार्य है, हिंदी अनिवार्य नहीं है, ऑप्शनल रखिए। फिर भी जनता की भावनाओं को देखकर हमारे मुख्यमंत्री जी पूरी तरह मराठी का सम्मान रखकर, विद्यार्थियों का हित देखकर और महाराष्ट्र की जनता की जन भावना को देखकर ही निर्णय हम लोग मिलकर लेंगे। राज ठाकरे दोस्त है आपके, राज ठाकरे आपके दोस्त हैं,